ओके बाळांनो, आज आपण मॅथ फर्स्ट नेक्स्ट चॅप्टर सुरू करत आहोत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, तर बाळांनो अरिथमॅटिक प्रोग्रेशन भरपूर मोठा चॅप्टर आहे आणि मेन म्हणजे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्याशी रिलेटेड पुढे सेकंड सायन्स सिरीज तुम्हाला 11th ला आणि पुढे मॅथ मध्ये स्टडी करायला भेटतील. त्यातला सिंपल टॉपिक आहे बाळांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, आता म्हटल्याप्रमाणे याचा पुढचा जो टॉपिक आहे सिक्वेन्स सिरीज आहे, तुम्हाला 11th ला आहे. मग इथे मी सिक्वेन्सची डेफिनेशन लिहिली, बरोबर आहे. काय बाळांनो, अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डेफिनाइट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर इट्स कॉल्ड सिक्वेन्स. म्हणजे जर मी काही एक विशिष्ट नंबर घेतले ते डेफिनाइट ऑर्डर मध्ये एका विशिष्ट रूल नुसार जर अरेंज केले तर बाळांनो आपण त्याला काय म्हणणार आहे, सिक्वेन्स म्हणणार आहे, बरोबर आहे. मग सिक्वेन्स इज अ अरेंजमेंट, डेफिनाइट अरेंजमेंट ऑफ डेफिनाइट एलिमेंट्स इन डेफिनाइट ऑर्डर. ऍक्च्युअली असं येते, सिक्वेन्स इज द अरेंजमेंट ऑफ डेफिनाइट एलिमेंट इन अ डेफिनाइट ऑर्डर. तर आपण काय म्हणणार आहे, सिक्वेन्स. ओके बाळांनो, पुढे आता सिक्वेन्स मध्ये नंबर्स येणार आहे, टर्म्स येणार आहे. नंबर्सला आपण काय म्हणणार, टर्म्स, बरोबर आहे. इन अ सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ऍज T1, T2, T3, T4, T5 असं करत Tn असं पुढे इन्फिनिटी पर्यंत. हा, आता जर सिक्वेन्स फायनाइट असेल तर कुठेतरी स्टॉप होईल, सिक्वेन्स फायनाइट नसेल तर इन्फिनिटी पर्यंत. बघा, पहिल्या टर्मला T1 म्हणायचं, दुसऱ्या टर्मला T2 म्हणायचं, तिसऱ्याला T3, T4, T5 असा हा Tn. Tn म्हणजे काय असेल, ही nth टर्म. Tn म्हणजे काय असतं, nth टर्म, बरोबर आहे. ओके, इन जनरल द सिक्वेन्स इज रिटन ऍट कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितात आणि याला वाचताना वाचतात सिक्वेन्स Tn. त्या कर्ली ब्रॅकेटला काय वाचायचं, सिक्वेन्स, सिक्वेन्स Tn. ओके, इफ द डिफरन्स बिटवीन, आता ही मेन डेफिनेशन म्हणजे इथनं खरा चॅप्टर सुरू होतो. इथपर्यंत सिक्वेन्स बद्दलचं बेसिक सांगितलं फक्त मी तुम्हाला, सिक्वेन्स काय. ओके, इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स, इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, then the sequence is called arithmetic progression. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन कधी म्हणायचं, बाकी जर तुम्हाला नाही कळलं तरी काय अडचण नाही, त्याची पुढे लोड नाही घेऊ शकत. या डेफिनेशन एवढ्या महत्वाच्या नाहीये, नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला कळायला लागतील. पण बाळांनो हा पार्ट इथं खूप महत्वाचा आहे. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बाळांनो हे डोक्यात घ्या की जर आपण एक सिक्वेन्स लिहिली, त्या सिक्वेन्स मधला पुढच्या नंबर मधून जर मागचा नंबर मायनस करत राहिलो आपण, आणि जर तो जो डिफरन्स होतो तो सारखा आला तर त्याला आपण म्हणतो एपी. या डेफिनेशन वरती बाळांनो एक्झामला येतं, बरोबर आहे. लक्षात आलं काय, की सपोज नंबर्स लिहितो बा, एक सिंपल सिक्वेन्स घेतो तुमच्या ओळखीची, फॉर एक्झाम्पल पहा बरं का, 2, 4, 6, 8, 10 डॉट 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 पुढे किती वाढू जात पहा बरं का. इथे काय करायचं, पुढच्या नंबर मधला मागचा नंबर मायनस करायचा. ही सिक्वेन्स आहे, इट इज अ सिक्वेन्स, बरोबर. ही सिक्वेन्स म्हणजे काय असते, सेट ऑफ नंबर अरेंज इन डेफिनाइट ऑर्डर. डेफिनाइट ऑर्डर काय, हे 2 चे मल्टिपल आहे, 2 चा टेबल लिहिलाय मी इथपर्यंत, पुढे करून. ओके, हा काय करा, पुढच्या नंबर मधून मागचा नंबर मायनस करा. किती येईल डिफरन्स, 4 minus 2 2, 6 minus 4 2, 8 minus 6 2, 10 minus 8 6 2, बरोबर आहे. म्हणजे बघ, पुढच्या नंबर मधून मागचा नंबर मायनस केला की आलेला डिफरन्स आला सेम आला, बरोबर आहे. जर पुढच्या नंबर मधनं मागचा नंबर मायनस केला आणि आलेला डिफरन्स जर सेम आला म्हणजे कॉन्स्टंट आला, तर बाळांनो आपण ह्या सिक्वेन्सला काय म्हणतो, या सिक्वेन्सला म्हणतो एपी. म्हणजे काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, इन शॉर्ट एपी म्हणतो आपण त्याला. आणि ओके, द डिफरन्स इज कॉल्ड कॉमन डिफरन्स अँड डिनोटेड बाय डी. आणि हा जो डिफरन्स आलाय सारखा, याला आपण डी दाखवतो, कॉमन डिफरन्स म्हणतो आणि याला डी दाखवतो, तर डी ने इंडिकेट केला जातो. डी म्हणजे काय असतं बाळांनो, कॉमन डिफरन्स. डी म्हणजे काय असतो, कॉमन डिफरन्स, बरोबर. आणि राहिला प्रश्न,
द फर्स्ट टर्म ऑफ एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म. आता ऍक्च्युली सिक्वेन्सची फर्स्ट टर्म आपण T1 ने दाखवतो ना, पण अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या फर्स्ट टर्मला ए ने दाखवतात. T1 म्हणजे ते असतो. मग जर इथे विचार केला तर बाळांनो इथं फर्स्ट टर्म ए किती येईल? ए इज इक्वल टू 2. या सिक्वेन्स मध्ये ए इज इक्वल टू 2 फर्स्ट टर्म. बरोबर आहे, कारण की ऍक्च्युली हे काय आहे, हा T1 आहे फर्स्ट टर्म, 4 म्हणजे T2, T3, T4, T5. बरोबर आहे. याचा जो फर्स्ट टर्म आहे T1 त्याला आपण काय दाखवतो परत? ए. ओके बाळांनो, हे होतं तुमचं एपीचं बेसिक. ठीक आहे बाळांनो, हे होतं तुमचं एपीचं बेसिक. मी एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की हे एपीचं बेसिक काय आहे. ओके बाळांनो, प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. जी लास्टची डेफिनेशन आहे बाळांनो एपीची ती खूप इम्पॉर्टंट आहे. ओके बाळांनो, मग आपण आता प्रॅक्टिस सेट सुरू करतोय. पहिला सिंपल एक्झाम्पलचे आणि मेन म्हणजे इम्पॉर्टंट एक्झाम्पल थोडं स्टेप बाय स्टेप घेतोय. प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय बाळांनो, रीड करा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. म्हणजे यातल्या कोणत्या सिक्वेन्सेस एपी आहे हे लिहायचं. एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इफ दे आर एपी, जर त्या एपी असतील तर फाइंड कॉमन डिफरन्स. तर कॉमन डिफरन्स फाइंड करून लिहायचं. ओके बाळांनो, यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. मग ठीक आहे बाळांनो, सगळ्यात पहिले ही सिक्वेन्स एपी आहे का नाही हे आपल्याला शोधायचं. ठीक आहे, मग सोल्युशन. सर्वात पहिले गिवन सिक्वेन्स. कोणती दिली आहे? 2, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश. ओके बाळांनो, आता ही सिक्वेन्स आहे. बरोबर आहे, ही एपी आहे का नाही आपल्याला ओळखायची. मग देअरफोर इथे आपण काय करू पहा. देअरफोर T1 म्हणजे पहिली टर्म बरोबर का, ही T1 आहे, ही T2, ही T3 आणि ही T4. बरोबर आहे. मग T1 आला बाळांनो 2, T2 आला 4, T3 आला 6 आणि T4 आला 8 आणि सो ऑन. पुढे असणार आहे पण आपण ते दिलेले नाही, आपण लिहित नाही. बरोबर आहे. ठीक आहे, मग आता बाळांनो काय करायचं, एपी आहे का नाही ओळखायचंय. मग एपी कधी असते तर मागच्या ह्याच्यामध्ये डेफिनेशन पाहिजे. तुम्हाला डेफिनेशन दिली होती. काय डेफिनेशन दिली होती? द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. मग काय करायचं, पुढच्या टर्म मध्ये लास्ट टर्म मायनस करायची. नाव कन्सिडर T2 minus T1, 4 minus 2, T2 4 आहे, T1 2 आहे. 4 minus 2 किती येईल? 2. नंतर T3 minus T2, थर्ड टर्म मधनं सेकंड टर्म मायनस करायची. किती येईल ती? 6 minus 4, 2. आता फोर्थ टर्म मध्ये थर्ड टर्म मायनस करा. T4 minus T3 किती येईल? 8 minus 6. 8 minus 6 किती आन्सर येईल? 2. बाळांनो टर्म संपली. बरोबर आहे. मग पुढे आन्सर येणार आहे. मग काय केलं मी पहा, अँड सो ऑन. बरोबर आहे. म्हणजे याप्रमाणे हे पुढे पण होत राहणार आहे. आणि जो डिफरन्स आलाय बाळांनो तो प्रत्येक सारखा आलाय पहा, सेम आलाय. हा सेम आला म्हणजे हा कसा आहे? कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आहे अर्थ. बरोबर आहे. बाळांनो कॉन्स्टंट असेल तर मी असं म्हणू शकतो हिअर common difference is constant. बरोबर आहे. common difference is constant and therefore given sequence is an AP and the AP असेल तर common difference द्यायचा and common difference D ने दाखवतो आपण. तो किती आलाय?
The common difference is 2. ओके बाळांनो, संपलं पहिलं एक्झाम्पल. प्रत्येकाला समज असेल. ठीक आहे, राईट साईडला दुसरं एक्झाम्पल लिहिलेलं आहे, लगेच सॉल्व्ह करायला घ्यायचं. सेम एक्झाम्पल आहे. एपी आहे का नाही हे ओळखायचं. एपी असेल तर कॉमन डिफरन्स द्यायचा. ठीक आहे बाळांनो, सोल्युशन गिवन सिक्वेन्स काय बाळांनो, 2 5/2 3 7/2. बरोबर आहे. ओके बाळांनो, मातीचे पहा याचा अर्थ हिअर T1 ची व्हॅल्यू आली 2, T2 ची व्हॅल्यू आली 5/2, T3 ची व्हॅल्यू आली 3, T4 ची व्हॅल्यू आली 7/2. बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, 7/2 यायला लागेल, 7/2 करून घ्यायचं प्रत्येकाने. ओके, कन्सिडर पहिले काय करणार, T2 मायनस T1 घ्यायचं. सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म मायनस करायची, म्हणजे 5/2 मायनस 2. 92 रॅशनल नंबर आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन सोडवावं लागेल. मग या 2 ने मला क्रॉस मल्टिप्लाय केला, म्हणजे 5 मायनस 4/2. आन्सर आलं 1/2. ओके, नेक्स्ट T3 मायनस T2 म्हणजे 3 मायनस 5/2. ओके, करा क्रॉस. परत रॅशनल नंबर आहे, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. किती होईल, 6 मायनस 5/2 1/2. नंतर T4 मायनस T3. फोर्थ टर्म मध्ये थर्ड टर्म मायनस करा. फोर्थ टर्म आहे 7/2 मायनस 3. पण परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या 2 ने जर आपण याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इथे येईल 7 मायनस 6/2. किती येईल, 7 मायनस 6 1/2. आणि ओके वानो, मेंबर संपले, नंबर संपलेले आपले. मग काय करा, ऍड सो ऑन. डिफरन्स सेम आला आतापर्यंत. आपण इथे काय म्हणणार, हिअर कॉमन डिफरन्स is constant. Here common difference is constant and therefore given sequence is an AP and common difference D is equals to 1/2. Common difference D is equals to 1/2. ओके बाळांनो, 2 एक्झाम्पल झाले. प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल सिंपल असतात स्टार्टिंगचे, की एपी जर ओळखायचे असेल तर सिंपल आहे. पुढच्या टर्म मधनं फक्त मागची टर्म मायनस करायची. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतला. आणखी एक्झाम्पल बाकी आहे, घेऊ लगेच. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 घ्यायचं आहे. इथे लिहिलं आहे क्वेश्चन तो काय, एक्झाम्पल नंबर 3 -10 -6 -2 2. ओके बाळांनो, गिवन पर गिवन सिक्वेन्स काय आहे, -10 -6 -2 2 डॉट डॉट डॉट. बरोबर बाळांनो, याचा अर्थ फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. ओके बाळांनो, डिफरन्स घ्या. परत पहिले सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म मायनस करा, म्हणजे -6 मधनं -10 मायनस करायचे. ओके बाळांनो, हा -6 राहील, पण हा मायनस मायनस प्लस होईल, +10 म्हणजे आन्सर येईल 4.
कारण की 10 मधनं 6 मायनस करायचं ना. ओके बाळांनो, नेक्स्ट थर्ड टर्म मधनं सेकंड टर्म मायनस करा. आता -2 तसंच राहील, हा मात्र मायनस मायनस प्लस होईल. 6 - 2 वरनं परत 4 आन्सर येईल. नेक्स्ट फोर्थ टर्म मधनं थर्ड टर्म मायनस करायची. फोर्थ टर्म आहे 2 मायनस ऑफ -2 मायनस मायनस प्लस 2 होईल, म्हणजे 2 + 2 4 and so on. Here again the common difference is constant, therefore given sequence is an AP and common difference is 4. इथे common difference किती आला बाळांनो? इथे common difference आला 4. ओके, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आला तर फोर्थ एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 4. गिवन सिक्वेन्स काय बाळांनो? 0.3 0.33 0.333. ओके बाळांनो, 3 एलिमेंट दिलेले. मग ठीक आहे, पहिला एलिमेंट T1, दुसरा एलिमेंट T2 आणि तिसरा एलिमेंट T3. ओके, पहिला डिफरन्स घ्या. सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म मायनस करा. किती आन्सर येईल? बायोलॉजी सबट्रॅक्शन उभी करा, खाली करून दाखवतो तुम्हाला. 0.33 - 0.3 पॉइंटच्या खाली पॉइंट लिहितात, मग 0.03. सबट्रॅक्शन करताना पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचा आहे, बरोबर आहे. इथं मध्ये लिहून ठेवतो 0.33 - 0.3. ही पहिली सबट्रॅक्शन झाली. ओके, दुसरी सबट्रॅक्शन बाळांना घ्यायची आहे. 0.333 - 0.33. ओके, घ्या बाळांनो ही पण सबट्रॅक्शन. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचा, सबट्रॅक्शन करताना पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा, म्हणजे येईल 0.333 - 0.33. पॉइंटच्या खाली पॉइंट आहे 0, पॉइंटला पॉइंट 0.003. म्हणजे बाळांनो ही सबट्रॅक्शन आली 0.003. आणि आता बाळांनो दिसतंय 0.3 0.03 आणि 0.003. बाळांनो दोन सारखे नंबर नाहीये. हिअर कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट, इज नॉट कॉन्स्टंट. आणि बाळांनो कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नसेल तर गिवन सिक्वेन्स इज नॉट an AP. बाळांनो ही AP नाही. ही सबट्रॅक्शन पण बाळांनो तुम्हाला करून दाखवलेली आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा बाळांनो. बाळांनो प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 and 6. एक्झाम्पल नंबर 5 and 6. ओके बाळांनो, एक्झाम्पल नंबर 5. 0 - 4 - 8 - 12 मग सोल्युशन गिवन 0 - 4 - 8 - 12 याचा बाळांनो पहिला एलिमेंट आहे 0, दुसरा एलिमेंट आहे -4, तिसरा एलिमेंट आहे -8, चौथा एलिमेंट आहे -12. ओके बाळांनो, घ्या पुढच्या एलिमेंट मधून मागचा एलिमेंट मायनस करायचा. T2 मधून T1 मायनस करायचा, म्हणजे -4 मधून 0 मायनस करायचा, म्हणजे -4 - 0
0 मायनस केल्याने काही फरक पडत नाही, आन्सर येईल -4. नंतर T3 मध्ये T2 मायनस करायचं म्हणजे -8 मधनं -4 मायनस करायचं. -8 तसाच राहील पण मायनस मायनस हा मात्र +4 आन्सर येईल -4. मोठ्या नंबर मधनं लहान नंबर मायनस करायचा आणि मोठा नंबर साइन द्यायचा. नंतर लास्ट -12 मधनं -8 मायनस करायचं म्हणजे -12 मायनस मायनस +8 -4. ओके बाळांनो, इथे पहिला डिफरन्स आला -4, दुसरा -4, तिसरा -4 आणि डिफरन्स आपण पुढे थांबवले तर एलिमेंट संपले होते आपल्याकडे. Therefore here common difference is constant, given sequence is an AP and common difference किती आला बाळांनो? -4. कॉमन डिफरन्स इज -4. बाळांनो प्रत्येकाने सोडवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 घ्यायचंय बाळांनो. एक्झाम्पल नंबर 6 राईट साइडला लिहिलंय. ओके, एक्झाम्पल नंबर 6 काय आहे? -1/5 -1/5 -1/5. बाळांनो सोल्युशन गिवन -1/5 -1/5 -1/5. ओके, बाळांनो पहिला एलिमेंट -1/5, दुसरा एलिमेंट -1/5, तिसरा एलिमेंट -1/5. ओके, मग सेकंड एलिमेंट फर्स्ट एलिमेंट मायनस करा. -1/5 -1/5. मला सॉल्व करायची गरज नाही. -1/5 मधनं -1/5 मायनस केलाय. जर एखादा नंबर मधनं तोच नंबर मायनस केला तर सबट्रॅक्शन किती असते? 0. ओके, सेम -1/5 -1/5 परत त्याच नंबर मधनं तोच नंबर मायनस केलाय 0. सो ऑन. हिअर अगेन कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. 0 या दोन्ही ठिकाणी पुढे पण हे असणार आहे, पुढे पहा -1/5 -1/5 असणार आहे. हिअर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. Therefore given sequence is an AP and common difference is 0. आता मला लक्षात घ्या, कॉमन डिफरन्स हा पॉझिटिव्ह येऊ शकतो, नेगेटिव्ह येऊ शकतो किंवा 0 देखील येऊ शकतो. बरोबर बाळांनो, प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा बाळांनो. प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचंय. एक्झाम्पल नंबर 7 आणि एक्झाम्पल नंबर 8. ओके, एक्झाम्पल नंबर 7 3 पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट 3 + √2, 3 + 2√2, 3 + 3√2 and that's it. ओके बाळांनो, काय करणार आहे? फर्स्ट एलिमेंट सोल्युशन गिवन सिक्वेन्स इज 3 + √2, 3 + 2√2, 3 + 3√2. Okay, first element is 3, second element 3 + √2, 3 + 2√2, 3 + 3√2 and that's it. Okay, मग आता सेकंड एलिमेंट मध्ये मला फर्स्ट एलिमेंट मायनस करा. 3 + √2 -3 बरोबर आहे. म्हणजे 3 + √2 -3 काय होईल बाळांनो? हा +3 -3 जो आहे, +3 -3 जो आहे तो कॅन्सल होईल. आन्सर किती येईल? √2. पहिली सबट्रॅक्शन आली बरोबर प्रत्येकाची. सेकंड सबट्रॅक्शन घ्या प्रत्येकाने. आता मग T3 म्हणजे काय? 3 + 2√2 -3 + √2. 3 + 2√2 बाळांनो, ह्या मायनसमुळे पुढचे दोन्ही साईन मायनस होते म्हणजे -3 - √2. जर सबट्रॅक्शन केली तर 3 ला 3 कॅन्सल, 2√2 मधनं √2 गेला तर आन्सर येणार आहे बाळांनो √2. ओके, नेक्स्ट T4 3 + 3√2
3 प्लस 2√2. काय होणार बाळांनो, सर्वात पहिले हा जो मायनस आहे हा इकडे आतमध्ये द्यायचा आहे, म्हणजे येणार आहे 3 प्लस 3√2 मायनस 3 मायनस 2√2. 3 ला 3 कॅन्सल, 3√2 मधनं 2√2 गेले, बाळांनो आन्सर येईल √2 अँड सो ऑन. काय ठिकाणी आन्सर √2 आलं. हिअर अगेन कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, therefore given sequence is an AP and common difference is √2. Common difference is √2. हे होतं बाळांनो एक्झाम्पल नंबर 7. नेक्स्ट बाळांनो एक्झाम्पल नंबर 8. समोर लिहिलेलं ऍक्टिव्हिटी सारखं लिहिलेलं आहे, प्रत्येकाने सॉल्व्ह करायचं आहे. ओके बाळांनो, एक्झाम्पल नंबर 8 सॉल्व्ह करायचं आहे प्रत्येकाने. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 8 गिवन 127 132 137. T1 is 127, T2 is 132, T3 is 137. ओके बाळांनो, सर्व T2 मधून T1 मायनस करा, म्हणजे 132 मायनस 127. सबट्रॅक्शन किती होईल बाळांनो? 5. नंतर 137 मधनं 132 मायनस करा, सबट्रॅक्शन होईल 5. हिअर अगेन कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, सेम आला कॉमन डिफरन्स, therefore given sequence is an AP and therefore common difference is 5. Common difference is 5. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रत्येकाने, व्यवस्थित सोडवायचे एक्झाम्पल, रायटिंग प्रॉपर करायची, जास्त गोंधळ करायचा नाही रायटिंग मध्ये. ठीक आहे बाळांनो, आज आपण एपी चे स्टार्टिंग एक्झाम्पल पाहिले. उद्याचा पुढचा क्वेश्चन घेऊया.